एक वडील अक्षरशः बिबट्यासोबत भिडल्याची घटना सध्या समोर आली आहे। वन विभागाकडून मुलीच्या वडिलांना 10,000 रुपयांची मदत दिली आहे। कारण मुलीचे वडील लक्ष्मण हे म्हणाले की त्यांची मुलगी अंगणातल्या कॉटवर झोपली असता पत्नी घरकाम करत होती। मी खोलीत काम करत होतो। अचानक मुलीचा जोरजोरात रडण्याचा आवाज त्यांना आला। मुलगी झोपलेली होती। मुलीच्या वडिलांनी सांगितले की मी धावतच रडण्याचा आवाज ऐकून अंगणात पोहोचलो, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली। मला समोर दिसला की बिबट्याच्या तोंडामध्ये आपली मुलगी आहे। मी काहीही विचार न करता बिबट्याच्या अंगावर उडी मारली आणि यानंतर त्या पित्यानं बिबट्याच्या तोंडातून आपल्या मुलीला हिसकावलं आणि त्यानंतर लक्ष्मण यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला। यावर लक्ष्मण यांनी बिबट्याशी झुंज देऊन आपला व आपल्या लेकीचा जीव वाचवला। लक्ष्मण हे मुलीच्या वडिलांचं नाव आहे। दरम्यान त्यांनी जवळची काठी उचलली आणि न घाबरता बिबट्याला मारायला सुरुवात केली। पुढे त्यांनी सांगितलं की चकमकीत बिबट्यानं त्यांच्यावर अनेकदा हल्ला केला, पण तेव्हा तो क्वचितही घाबरला नाही। सुमारे 5 मिनिटं बिबट्यानं त्यांच्यावर असाच हल्ला केला आणि ते आपला बचाव करत राहिले। यानंतर बिबट्यानं मुलीला आणि तिच्या वडिलांना तिथं सोडून जंगलाकडे धाव घेतली। तिचे वडील लक्ष्मण हे शेतीचं काम करत असतात। जंगलाकडून भटकत आलेल्या बिबट्यानं अचानक लक्ष्मण यांच्या घरात घुसून कॉटवर झोपलेल्या त्यांच्या मुलीवर झडप घेत 4 वर्षाच्या मुलीला जबड्यात पकडून पळ काढण्याच्या तयारीत असताना तिच्या वडिलांनी तिला वाचवलं आणि वन विभागातून त्यांना 10,000 रुपये मदत म्हणून ही दिली आहे।